Standard 9, Science 2, Chapter 18, Observing Space Telescopes. Observing Space, त्याच्यामध्ये टेलिस्कोप्स, आणि आज आहे त्याचं लेक्चर क्रमांक 1. आता याचा पहिला मुद्दा आहे डिफरंट फॉर्म्स ऑफ लाईट. डिफरंट फॉर्म्स ऑफ लाईट. डिफरंट म्हणजे वेगवेगळे, फॉर्म्स म्हणजे स्वरूप, ऑफ लाईट, लाईट प्रकाशाचे वेगवेगळे स्वरूप. पहिल्यांदा काय आहे तर लाईट इज अन इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. सूर्यापासून आपल्याकडे येणारी जी लाईट आहे ती काय आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक आपण त्याला काय म्हणू, वेव्हज आहेत. जसं आपण पाहिले की 12व्या धड्यामध्ये साऊंड ह्या वेव्हज आहेत, तशा लाईट सुद्धा काय आहेत, वेव्हज आहेत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत. आणि वेव्ह असल्यामुळं प्रत्येक वेव्हला आपण साऊंड धड्यामध्येच पाहिले, इट हॅज अ स्पेसिफिक ऑर कॅरेक्टरिस्टिक्स वेव्हलेंथ. वेव्ह म्हटलं की तिथं वेव्हलेंथ असली, आणि आवर आईज कॅन सी, हो आवर म्हणजे ह्युमन आईज बरं का, आवर आईज कॅन सी, आपण कोणती लाईट पाहू शकतो, ओनली दॅट लाईट, ओनली दॅट लाईट having wavelength between, having wavelength between 400 नॅनोमीटर टू 800 नॅनोमीटर. हो, आपले डोळे कोणती लाईट पाहू शकतात किंवा आपल्या डोळ्यांना कोणत्या लाईटचं सेन्सेशन येतं की ज्याची वेव्हलेंथ ही बिटवीन 400 नॅनोमीटर टू 800 नॅनोमीटर आहे. आणि मग काय आहे, मात्र अदर वेव्हलेंथच्या ज्या लाईट्स आहेत, वी कॅन नॉट सी देम, वी कॅन नॉट सेन्सिटिव्ह द लाईट हॅव्हिंग अदर वेव्हलेंथ्स. आता हे जे काय आहे, पहिल्यांदा लाईट का पाहायचंय, लाईट का शिकतोय, कारण टेलिस्कोप वगैरे सगळं लाईटवर काम करतात. आणि काय आहे ते हे जे ऑप्टिकल टेलिस्कोप्स आहेत, दे यूज द व्हिजिबल लाईट. ते काय करतात की ही व्हिजिबल लाईट यूज करतात, जे काय ऑप्टिकल टेलिस्कोप्स आहेत. आता ऑप्टिकल टेलिस्कोप म्हणजे काय, तर ज्या टेलिस्कोप मध्ये लेन्सेस, मिरर्स वापरलेले असतात त्याला काय म्हणायचं, ऑप्टिकल टेलिस्कोप. आणि ऑप्टिकल टेलिस्कोप यूज व्हिजिबल लाईट, जी काय व्हिजिबल म्हणजे 400 नॅनोमीटर ते 800 नॅनोमीटर ह्या वेव्हलेंथ मधली जी लाईट आहे ते ऑप्टिकल टेलिस्कोप्स यूज करतात. पण भानगड अशी आहे, हाऊ एव्हर मेनी हेवनली बॉडीज इमिट द लाईट रेडिएशन्स अदर दॅन व्हिजिबल लाईट. पण अनेक जे काय हेवनली बॉडीज आहेत, खगोलीय वस्तू आहेत, ते अशी रेडिएशन्स बाहेर टाकतात की जे 400 ते 800 नॅनोमीटर मध्ये येत नाहीत, म्हणजे मानवी डोळ्यांना ते संवेदनशील नाही आहेत. त्याच्यासाठी डिफरंट टाइप्स ऑफ टेलिस्कोप्स लागतात. त्यांचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी, त्यांच्यावर संशोधन करण्यासाठी अदर टेलिस्कोप्स आर नीडेड. ते मग एक्स-रे टेलिस्कोप आहेत, गॅमा रे टेलिस्कोप्स आहेत किंवा रेडिओ टेलिस्कोप्स आहेत, ते त्यांच्यासाठी लागतात. आणि जे ऑप्टिकल लक्षात घ्या, म्हणजे काय आहे, एक मूळ मुद्दा लक्षात घ्या.
की आता टेलिस्कोप आहे. टेलिस्कोपचा अर्थ आहे दूरदर्शी, लांबच्या गोष्टी पाहण्यासाठी. बरं, आपल्याला मराठीत ऐकून घ्या. आपल्याला दिसतं कशामुळं? तर लाईटमुळं दिसतं. पण लाईट काय आहेत? तर वेव्हज आहेत. प्रत्येक लाईटला स्वतःची वेव्हलेंथ आहे. मात्र मानवी डोळ्यांची क्षमता काय आहे? 400 नॅनोमीटर ते 800 नॅनोमीटर ह्या दरम्यानच्याच जे काय वेव्हलेंथ्स आहेत ते आपण पाहू शकतो. तर बाकीचे जो प्रकाश आहे, बाकीच्या वेव्हलेंथचा तो आपण पाहू शकत नाही. आता या ऑप्टिकल टेलिस्कोप्समध्ये काय असतात की हे जे काही व्हिजिबल वेव्हज आहेत त्याच आपण पाहू शकतो. आणि ह्या ऑप्टिकल टेलिस्कोप्समध्ये 400 ते नॅनोमीटर ते 800 नॅनोमीटरची रेंजची लाईट असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, त्याच्यामध्ये मिरर आणि लेन्सेस वापरतात. मात्र काही ज्या खगोलीय वस्तू आहेत त्या मानवी ह्या 400 ते 800 नॅनोमीटर मधल्याच बाहेर टाकतील असं नाहीये की त्यांची वेव्हलेंथ वेगळ्या असू शकतात. मग अशा वेळेस मग एक्स रे टेलिस्कोप, गॅमा रे टेलिस्कोप्स, रेडिओ टेलिस्कोप्स असं वापरतात. तर आता आपल्याला पहिल्यांदा शिकायचे तर ऑप्टिकल टेलिस्कोप्स. आता जे आहे ऑप्टिकल टेलिस्कोप्स, आता आपल्याला शिकायचे. आणि हे जे काय ऑप्टिकल टेलिस्कोप्स आहेत हे ऑप्टिकल टेलिस्कोप्स दोन प्रकारचे आहेत. तर त्याच्यामध्ये पहिला प्रकार जो आहे तो आहे रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप. रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप. आणि दुसरा प्रकार आहे याच्यामध्ये तो आहे रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. दोन प्रकारचे ऑप्टिकल टेलिस्कोप आहेत. आता हे ऑप्टिकल टेलिस्कोप म्हटलं की आय रिपीट, दे यूज द लाइट रेडिएशंस having wavelength between 400 nanometer to 800 nanometer, number 1. And optical telescopes use lenses and combination of lenses and mirrors. And optical telescope have basically two types, refracting telescope and reflecting telescopes. तर पहिल्यांदा आपल्याला बघायचं रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप्स. रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप्स. आता हे रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप्स जे आहेत हे रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप्स काय करतात तर दे यूज 2 or more lenses. याच्यामध्ये रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप मध्ये काय असतात की दे यूज 2 or more lenses. लेन्सेस म्हणजे भिंग. दोन किंवा दोन पेक्षा अधिक लेन्सेस याच्यामध्ये असतात. आणि काय आहे की बेसिकली दोन लेन्सेस असतात. एक ऑब्जेक्टिव्ह लेन्स असतं आणि एक आयपीस असतं. बेसिकली 2 or more लेन्सेस असतात, पण जास्त करून दोनच लेन्सेस असतात. आणि एक लेन्स याच्यामधलं कोणतं असतं? ऑब्जेक्टिव्ह लेन्स असतं. आणि दुसरं असतं ते असतं आयपीस. दोन काय असतात लेन्सेस, एक ऑब्जेक्टिव्ह लेन्स असतं आणि दुसरं आयपीस असतं. आता काय वाटल्यास इथं तुम्हाला डायग्राम काढून दाखवतोय. हे एक मोठं लेन्स आहे, कॉन्व्हेक्स लेन्स म्हणायचं याला. आणि हे दुसरं लेन्स आहे. तर ऑब्जेक्टिव्ह लेन्स कधी कसं असतं तर ऑब्जेक्टिव्ह लेन्स हे मोठं असतं आणि हे आयपीस त्याच्या तुलनेनं लहान असतं. की टेलिस्कोप consists of 2 or more lenses
बेसिकली टू लेन्सेस, काही याच्यामध्ये जास्त आहेत पण आपल्या नवीला सांगू आपण टू लेन्सेस. वन लेन्स इज कॉल्ड एज ऑब्जेक्टिव्ह लेन्स, अनदर लेन्स इज कॉल्ड एज आयपीस. ऑब्जेक्टिव्ह लेन्स इज कंपॅरेटिव्हली लार्जर दॅन आयपीस किंवा साइज ऑफ ऑब्जेक्टिव्ह लेन्स इज बिगर दॅन साइज ऑफ आयपीस लेन्स. कशासाठी बिगर असतं तर टू कलेक्ट मॅक्झिमम लाईट फ्रॉम द हेवनली बॉडी, की आपल्याला समजा जी काय हेवनली बॉडी ऑब्झर्व करायची त्याच्यापासून मॅक्झिमम लाईट गोळा करण्यासाठी काय असतात हे लार्ज प्रमाणामध्ये असतात. आणि याला रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप कशामुळे म्हणायचं कारण लेन्सेस काय करतात रिफ्रॅक्शन करतात. लेन्सेस काय करतात रिफ्रॅक्शन करतात म्हणून त्याला रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप्स म्हणतात. तर काय आहे रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप्स तर बेसिकली इट इज अ टाइप ऑफ ऑप्टिकल टेलिस्कोप. इट युजेस two lenses. One lens is large, another lens is comparatively smaller. Large lens is called as objective lens. Small lens is called as eyepiece. Objective lens is large so as to gather the maximum light from heavenly body. जी काय आपल्याला पाहायची चंद्र वगैरे तारे त्याच्यापासून मॅक्झिमम लाईट गोळा करण्यासाठी असतं. आणि ही जी लाईट आहे तिथं काय करते it is refracted through these lenses, hence the name refracting telescope. आणि काय आहे आता याचे जे काय आहेत की even though such telescopes are very useful for space observation but they show some difficulties. चांगले आहेत पण यांच्या वापरामध्ये काही डिफिकल्टीज येतात की आपल्याला जर का हे रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप्स वापरायचे म्हटलं तर काही डिफिकल्टीज येतात. कोणती डिफिकल्टी क्रमांक 1 तर आपल्याला काय करावं लागतं ऑब्जेक्टिव्ह लेन्स शुड बी केप्ट ॲज लार्ज ॲज पॉसिबल, की मॅक्झिमम लाईट गॅदर करण्यासाठी काय करावं लागतं ऑब्जेक्टिव्ह लेन्स हे जे आहे इट शुड बी केप्ट ॲज लार्ज ॲज पॉसिबल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय इट इज व्हेरी डिफिकल्ट टू मेक लार्ज लेन्सेस. हो मोठाले लेन्सेस बनवायचं म्हणजे खूप डिफिकल्ट असं काम असतं. अहो सारे चष्म्याचे लेन्सेस बनवायचे म्हटलं तर अवघड असतं, असे मोठाले लेन्सेस बनवायचे म्हटलं तर काय होतं खूप डिफिकल्ट जातो. आणि काय असतं की ॲज अ साईज ऑफ लेन्स इन्क्रीजेस, की जसं जसं लेन्सची साईज इन्क्रीज जाते रिस्क ऑफ डिस्टॉर्शन ऑफ लेन्स किंवा डॅमेज ऑफ लेन्स ऑल्सो इन्क्रीजेस, की असे जे मोठाले लेन्सेस डॅमेज होण्याची सुद्धा शक्यता खूप जास्त असते. आणि दुसरं काय आहे ॲज ऑब्जेक्टिव्ह अँड आयपीस आर प्लेस्ड ऑन अपोजिट एंड्स ऑफ टेलिस्कोप्स. हे बा काय असतं की हे एकाच मेटलच्या ट्यूबमध्ये ठेवलेले असतात. हे दोन्ही अशी मेटलची ट्यूब असते. हे पाय मग आम्ही जाड रेषा काढतो इथं दाखवलंय. आणि अशा मेटलच्या ट्यूब मध्ये काय करावं लागतं ठेवावं लागतं. एका बाजूने ऑब्जेक्टिव्ह लेन्स असतं आणि दुसऱ्या बाजूने आयपीस असतं. आणि जवळ ठेवता येत नाही तर दिस ऑब्जेक्टिव्ह लेन्स अँड आयपीस हॅव टू केप्ट ॲट अपोजिट एंड ऑफ द ट्यूब्स. हे दोन्ही कॅरी करणाऱ्या जे ट्यूब्स असतात त्याच्या अपोजिट लेनला होतं. त्याच्यामुळे काय होतं द लेंथ ऑफ टेलिस्कोप इन्क्रीजेस. त्याच्यामुळे त्याची लेंथ सुद्धा काय होते इन्क्रीज होते. आणि त्याच्यामुळं सच लार्ज टेलिस्कोप्स आर डिफिकल्ट टू मॅनेज. आणि असे टेलिस्कोप्स कॅरी करायचे, प्लेस करायचे, इन्स्टॉल करायचे त्याने सुद्धा काय होतं प्रॉब्लेम होतो. बघा पहिला प्रॉब्लेम कोणाचा आहे साईज ऑफ ऑप्टिकल टेलिस्कोप्स. दुसरा प्रॉब्लेम काय आहे त्याची लेंथ ऑफ ऑप्टिकल टेलिस्कोप. आणि दुसरं म्हणजे काय तर इमेजेस फॉर्मड बाय लेन्सेस हॅव एरर्स ऑफ कलर्स. बऱ्याच वेळा ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शनमुळं काय होतं एरर्स ऑफ कलर्स येतात लेन्सेसमुळं. हो लेन्सेसमुळं एरर्स ऑफ कलर्स येतात, वेगळेच कलर्स तयार होतात. दिस इज कॉल्ड ॲज क्रोमॅटिक ज्याला ॲव्हरेजन म्हणतात. त्याच्यामुळे जी प्रत्यक्ष वस्तू आहे त्या स्वरूपात दिसत नाही. कलर काय येतात एरर्स येतात. ह्या 3 एरर्स आहेत. पहिली एरर काय आहे साईज ऑफ ऑब्जेक्टिव्ह लेन्स, दुसरं लेंथ ऑफ टेलिस्कोप आणि तिसरं जे आहे क्रोमॅटिक ॲव्हरेजन. हे 3 काय आहेत वेगवेगळ्या डिफिकल्टीज आहेत कोणासोबत
रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप सोबत. लक्ष द्या आपण काय शिकतोय तर की ऑब्झर्विंग स्पेस, त्याच्यामध्ये आपल्याला टेलिस्कोप शिकायचे. पहिल्यांदा आपण लाईट बद्दल माहिती घेतली, नंतर ऑप्टिकल टेलिस्कोप कोणती वेव्हलेंथ यूज करतात, 400 नॅनोमीटर ते 800 नॅनोमीटर. ऑप्टिकल टेलिस्कोप्समध्ये लेन्सेस किंवा मिरर्स यूज करतात. त्याचे दोन प्रकार आहेत, रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप आणि रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. आज पहिल्यांदा आपण रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप पाहिलं, त्याच्यामधलं ऑब्जेक्टिव्ह लेन्स पाहिलं, आयपीस पाहिलं, बरोबर आहे की नाही, आणि त्याच्याबद्दलचे प्रॉब्लेम्स पाहिले. काय हरकत नाही. थँक्यू.